नाश्ता बनवायचा आहे आम्हाला. उपीट. काय बनवायचे? उपीट. झटपट छान असं उपीट. हे झालं सामान. ओके. गरम झालं त्याचं सामान. ओके. तर गरा टाकून घेतलं. थोडंसं तूप टाकून अगोदर पण टाकलं होतं. मोबाईल सुरू नव्हतं त्याचं. आता हे असं मस्त भाजून घ्यायचं. कमी ह्याच्यावर छान असा लाल. आज अभ्यास केला शाळेत? हो. नक्की? हो. कोणतं गाणं काही म्हणून दाखवलं का? हो. काय रे? सर म्हणलेले की शिवजयंतीचं गाणं म्हण. मग मी म्हणलेलं झुलवा पाळणा पाळणा बाळ. कसं म्हणलंस? झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र रसा हा इंद्र शोभतो पुत्र तिचा उका. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. वा छान. ते म्हणलं का? हा. मस्त. आणखीन काय अभ्यास केला का? हा. नक्की? हा. आज सरांनी हे सांगितलं होतं लिहायला. कला कानाचे शब्द. काना. हा. मात्रा वेलांटी. नाही ते नाही सांगितलेले. कानाचे. हा. सर म्हणले 5 वळीला कानाच्या. हा. वा छान. सरांनी सांगितलेला अभ्यास कंप्लीट करायचा. ओके. मग आई आवडीचे पदार्थ करून देणार. काय आवडतं तुला खायला? उपीट आवडतं? हा. ओके. मग आज आपण उपीट बनवू. अभीच्या आवडीचं स्पेशल डिश आहे का नाही? इडली डोसा आधीला आमचं सगळं आवडतं आहे का नाही? दुकानचं खाल्लेलं चांगलं असतं का? मग काय खाल्लेलं चांगलं असतं? घरचं. गाजर खाल्ल्याने काय होतं? डोळ्याची शक्ती येते. वा छान. आणखीन डोळ्याला त्रास होत नाही. डोळे जात नाही. हा. काकडी खाल्ली पाहिजे. गाजर खाल्लं पाहिजे. मुळा खाल्ला पाहिजे आहे का नाही? फळभाज्या खाल्ल्या पाहिजे. भाजी कोणती आवडते तुला? पालक. पालक. वाव छान. तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांना अशा भाजीपाला ते आवडतं का? माझ्या आबीला तर खूप आवडतं आहे का नाही? आवडतं ना? ओके. आता छान असा लाल होऊ लागला आपला घरात बघू शकता. तरी पण अजून थोडा वेळ असाच हे करून घ्यायचं आहे आपल्याला. कमी पावडर दुपारच्या टाईमिंग टाकणार आहोत आपण तेल टाकून घ्यायचं. थोडंच टाकलं. ओके. टाकू आपण मोहरी. मोहरी टाकली. टाकू जिरे. करून द्यायचं. नंतर टाकू कढीपत्ता. मिरची टाकून आता मिरची थोडीशी होऊन द्यायची. थोडीशी कोथिंबीर अगोदर टाकतो. टाकतो कांदा. आता मग हे थोडंसं हलवायचं. लास्टला टमाटर. छान असं परतून द्यायचं. छान असं पीठ करते. मिरची थोडी कमीच कापली कारण तुला जास्त तिखट बनत नाही त्याच्यामुळे हे कमी. आता खायचं आणि अभ्यास करायचा. करणार ना? मी तुझं ऐकलं ना.
खायला करून दे म्हणलं की देत दिलं. मग तू पण माझं ऐकायचं. आता थोडा वेळ अभ्यास करायचा, नंतर मग खेळायचं. छान असं परतून घ्यायचं. मग काय टाकायचं? मग काय टाकायचं? छान असं परत नंतर परत त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं. छान पेस्ट येते ना. परत असं हळद टाकली पण आता त्याच्यात अशी टाकून द्यायची हळद. शेंगदाणे टाकायची विसरली होती, नंतर लक्षात आलं टाकून द्यायचं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं फक्त थोडंसं वापरून थोडंसं टाकते. तसं करू नको, थांब जरा. त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं लागतं, मग नंतर परत शुगर टाकायचं असतो. छान असं आता परतले. जास्त परतल्यानंतर चांगलं लागत नसतं, थोडंसं असं शिकावं लागतं. त्याच्यात पाणी बघ, छान कलर आला त्याला मस्त. कोथिंबीर कांदा ते असतं. उपीट झालेलं आहे. कोथिंबीर टाकून सुटसुटीत उपीट झाले. आम्ही छान असं उपीट बनवलंय, या खायला. चव सांगू? भारी आहे. हा ना, छान झाले. ओके.